नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूब, फेसबुक आणि मीडिया हाऊस मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज आपण भेटत आहोत माझे जवळजवळ 50 वर्षापूर्वीचे मित्र, ज्यांनी आम्ही बीकॉम मध्ये एकत्र अभ्यास केला, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या, ओरेटर असोसिएशन असेल आणि एक सतत दयानंद म्हणजे दया आणि आनंद असं मिश्रण असणारे आमचे दयानंद बिराजदार सर, त्यांचे बंधू इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक होते आणि आता गेल्या जवळजवळ 40 वर्षापासून उस्मानाबाद अर्थात धाराशिव येथे एक नामांकित विधिज्ञ म्हणून, आणि हे सर्व करत असताना कॉलेजमध्ये असताना एकांकिका असतील, राजकीय लोकांशी संपर्क, पण राजकारणात भरकटत जायचं नाही. मग पतपेढी असेल, नंतर मराठा महासंघाचं काम असेल, अशा वेगवेगळ्या भूमिका सातत्यानं माणूस म्हणून काम करण्याचा आमचा मित्र आज जवळजवळ 15 ते 20 वर्षानंतर भेट झाल्यानंतर आमच्या पूर्ण इतिहासाला उजाळा मिळाला आणि मराठवाडा नेता मध्ये 1 मे वाढदिवस, आपल्या मित्राचा वाढदिवस म्हणून मुद्दाम मुलाखत घेण्यासाठी मी धाराशिव येथे आलेलो आहे. दयानंदजी नमस्कार. नमस्कार. मराठवाडा नेताच्या श्रोत्यांना, महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील जगातील लोकांना आपण सांगावं की आपलं बालपण, शालेय शिक्षण या संदर्भात थोडक्यात माहिती द्यावी. माझा जो जन्म आहे तो तावसीगड तालुका लोहारा या ठिकाणी झालं आणि प्रायमरीचं जे शिक्षण आहे म्हणजे 8वी बोर्डापर्यंतचं शिक्षण तावसीगड येथे झालं. त्यानंतर पुढचं शिक्षणासाठी मी 1972ला लातूरला गेलो आणि लातूरमध्ये देशी केंद्र विद्यालय या ठिकाणी माझं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण झालं. त्यानंतर कॉलेजच्या शिक्षणासाठी दयानंद कॉमर्स कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि त्या ठिकाणी दयानंद कॉमर्स कॉलेजमध्ये बीकॉमची पदवी घेतली. 1978ला माझं बीकॉम झालं आणि त्यानंतर त्याच ठिकाणी दयानंद लॉ कॉलेजला LLBचं शिक्षण घेतलं. LLBचं शिक्षण घेत असताना मी TR बोरा चार्टर्ड अकाउंटंट साहेब आहेत लातूरला, त्यांच्या पटेल अँड कंपनी या कंपनीमध्ये मी LLB करत असताना 3 वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यांच्याकडून टॅक्सेशनची पूर्ण म्हणजे शिक्षण चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे. हे संपूर्ण झाल्यानंतर आपण विधिज्ञ कधी झालात, ज्युनियरशिप कोणाकडे केली आणि नंतर प्रॅक्टिस कुठं सुरू केली? मी 1981ला LLB कंप्लीट झाल्यानंतर 81 मध्येच वकिली व्यवसायाचं बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राकडे नोंदणी केली आणि लातूरला विक्रम हिप्परकर सर त्यांच्याकडे एक 6 महिने प्रॅक्टिस केली. दरम्यानच्या काळामध्ये लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली आणि आमचा जो तालुका त्यावेळेसचा उमरगा तालुका होता तो उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये समाविष्ट झाल्यामुळं होम डिस्ट्रिक्ट म्हणून मी 1983ला उस्मानाबादला वकिली व्यवसायासाठी आलो. आता विधिज्ञ म्हणून आल्यानंतर सगळ्यात पहिली केस कोणती आणि त्यामध्ये यश मिळालं का? मी उस्मानाबाद येथे आल्यानंतर ॲडव्होकेट नरसिंगराव काटीकर दादा त्यांच्याकडे ज्युनियरशिप केली आणि मी बोरासाहेबाकडे असल्यामुळं टॅक्सेशनची पण तशीच प्रॅक्टिस केली. मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी कोर्टामध्ये आलो आणि टॅक्सेशनच्या ह्याच्यामुळं त्यावेळेस रजिस्ट्री ऑफिसला इन्कम टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट लागत होतं, म्हणून मी पहिल्याच दिवशी रजिस्ट्री ऑफिसला गेलो आणि तिथल्या संबंधित अधिकाऱ्याला किंवा मी इन्कम टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट आणू शकतो असं म्हणून सांगितल्यानंतर मला पहिल्याच दिवशी वकिलीच्या पहिल्या दिवशी इन्कम टॅक्स क्लिअरन्ससाठीचे 5 प्रकरणं त्यांनी दिले आणि त्या 5 प्रकरणाची फीस पण मला त्याच दिवशी दिली. त्यामुळं पहिल्या दिवसापासूनच माझे ह्या वकिली व्यवसायामध्ये टॅक्सेशनकडे झुकतं माप राहिलं आणि टॅक्सेशनचं काम मला मिळायला लागलं. त्यानंतर
पुढे एक 6-7 महिन्यानंतरच आमच्याकडे लोअर तेरणा प्रकल्प मागणीला झालेला होता. त्या ठिकाणचे निवाडे जाहीर झाले आणि ती जी शेतकऱ्याला दिलेली किंमत होती ती तुटपुंजी होती. म्हणून त्या ठिकाणी मी हजर राहून त्या ठिकाणच्या केसेस घ्यायला चालू केलं आणि म्हणजे मी इथं आल्यानंतर जो पहिला वर्ष होता, पहिल्या वर्षीच मी भूसंपादनाचे 185 प्रकरणं मागणीच्या परिसरामधून जमवले आणि तिथूनच मग माझं हे भूसंपादनाकडे पण कार्य चालू झालं. आपण वकिली व्यवसायामध्ये पर्टिक्युलर भूसंपादनावरच कॉन्सन्ट्रेशन आहे का इतर पण कोणते विषय हाताळता? यामध्ये टॅक्सेशनचं मी कार्य केलेलं आहे. टॅक्सेशनची प्रॅक्टिस अगदी एकदम चांगली आणि मोठ्या स्वरूपात केलेलं आहे. टॅक्सेशनमध्ये ज्यावेळेस उस्मानाबादमध्ये या शहरातला पहिला टॅक्स प्रॅक्टिशनर आहे मी. कारण या इन्कम टॅक्स ऑफिस ही लातूरला होतं, या ठिकाणी ऑफिस नव्हतं. त्यामुळं इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर या ठिकाणी नव्हते. फक्त तुळजापूरला एक नाईक साहेब होते आणि त्यानंतर मी उस्मानाबाद शहरामध्ये टॅक्सेशनची प्रॅक्टिस चालू केली. त्यामुळं टॅक्सेशनमधलं फार मोठं काम मला या ठिकाणी मिळालं आणि ते कार्य करण्याची संधी मिळाली. ज्यावेळेस रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख येते किंवा टॅक्स ऑडिटची शेवटची तारीख येते, तर त्या दिवशी लातूर ऑफिस मी यायची वाट बघत होते. मी आल्याशिवाय तिथलं म्हणजे क्लोज करत नव्हते, इतकं म्हणजे माझ्याकडे काम होतं. आणि ज्यावेळेस मला म्हणजे पॅन कार्ड काढण्यासाठी नवीन सुरुवात झाली, तर पॅन कार्डच्या संदर्भामध्ये मी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पॅन कार्ड काढलेले आहेत. हो. साधारणतः किती पॅन कार्ड काढले असतील असं वाटतंय? किमान 3,500 ते 4,000 पॅन कार्ड मी काढलेले आहेत. अच्छा. तर किती दिवसात पॅन कार्ड मिळायचे ते? त्यावेळेस अर्ज दिल्यानंतर साधारणतः 1 महिन्यामध्ये पॅन कार्ड मिळत होतं. आणि आता? नाही, आता ऑनलाईन झालेलं असल्यामुळे अर्ज दिलं तर 3 दिवसामध्ये पॅन कार्ड मिळतं. वकील साहेब, मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्हाला नाट्य चळवळीचा छंद आहे, सामाजिक धार्मिक कार्याचा तुम्हाला छंद आहे आणि मग हे सगळं करत असताना तुम्ही काही काळ दैनिक सुद्धा चालवलं, तर ते कोण दैनिकाकडे कसं वळलात आणि किती वर्ष दैनिक चालवलात? दैनिकामध्ये दैनिकाकडे वळण्याचा प्रसंग जो आहे तो अनावधानाने झालेला आहे. कारण आमचे एक मित्र होते कैलासवासी रवींद्र जाधव, ते 1994ला माझ्याकडे आले आणि दैनिक मी बंद करत आहे असं म्हणले त्यांनी. मग त्यांना प्रश्न विचारला, त्यांनी आर्थिक कारण सांगितलं, तर मी म्हणलं मी पार्टनर म्हणून घेत असाल तर मी चालवतो दैनिक म्हणल्यानंतर ते तयार झाले आणि त्याप्रमाणे मी त्यांचं जे दैनिक होतं कुलदैवत, हे दैनिक 94 ते 98 पर्यंत 4 वर्ष दैनिक चालवलं. त्यावेळेस मला म्हणजे वकिली व्यवसायातून थोडासा वेळ मिळत होता, त्यामुळं लक्ष देऊन चांगलं म्हणजे जे दैनिक बंद होणार होतं ते दैनिक मी जिवंत ठेवलं आणि त्यांना पण म्हणजे त्यामधून अर्थार्जन चांगलं झालं आणि मला पण मी जे काही पैसे घातले ते पैसे आणि प्लस फायदा मला त्यामध्ये मिळालेला आहे. त्यानंतर 2003 मध्ये दैनिक क्रांतीवीर उस्मानाबादचे संस्थापक डॉक्टर गायकवाड होते. त्यांना ते दैनिक बंद करायचं होतं म्हणून त्यांनी माझ्याकडे आले किंवा मी दैनिक बंद करणार आहे, तुम्ही चालवा, काय चालवत असाल तर, असं म्हणल्यानंतर आम्ही ते टायटल त्यांच्याकडून घेतलं आणि ते दैनिक 2003 ते 2006 पर्यंत चालवलं. काय नाव त्याचं? क्रांतीवीर. म्हणजे 3 वर्ष क्रांतीवीर, हो, कुलदैवत 4 वर्ष आणि कर सल्लागार, हो, आणि विधिज्ञ, हो, भूसंपादन, या सगळ्यात जॉब सॅटिस्फॅक्शन देणारं काम कोणतं? नाही, टॅक्सेशनचं काम सर्वात सॅटिस्फॅक्शनचं आहे. कारण त्यामध्ये व्यापारी, त्यानंतर पगारवाले, ह्या सर्वांना लवकर रिटर्न म्हणजे त्याचे जे कामाचं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते लवकर मिळत होतं. त्यामुळं तसं माउथ पब्लिसिटी त्याच्यामधून लवकर होत होती आणि टॅक्सेशनमध्ये जे समाधान आहे ते इतर प्रॅक्टिसमध्ये नाही.
हो. आता एकंदरीत मध्यंतरी मला अशी माहिती मिळाली की काही वर्ष भूसंपादनाचे काम आपण बुलढाण्याला जाऊन चालवत होता. तर कोणता प्रकल्प होता की ज्यामुळे तुम्हाला त्या प्रकल्पाचं काम मिळालं आणि ते कसं काय मिळालं तेवढे तिकडे विधिज्ञ असताना सुद्धा? मग त्या भागातील एक महाराज आमचे वसंतरावजी नागदे साहेब यांच्याकडे येत होते. त्यांनी माझ्या भूसंपादनाच्या कार्याबद्दलची माहिती घेतली आणि त्यांनी मला त्यांच्या गावी बोलवलं की त्यांची 45 एकर जमीन चाललेली होती. म्हणून मी सल्ला देण्यासाठी त्यांच्या गावी गेलो. तिथं गेल्यानंतर त्यांनी असं म्हणलं की बाबा नाही, माझी केस तुम्ही घेतलीच पाहिजे. मी नाही म्हणत होतो. मी म्हणलं तिथला लोकल वकील द्या, मी फक्त मार्गदर्शन करतो. तरी ते नाही म्हणले, तसं करता येणार नाही, तुम्हीच घ्यायला पाहिजे. म्हणल्यानंतर ती केस घेतली. त्यांची केस घेतल्यानंतर त्या पूर्ण गावानं मला म्हणलं की बाबा आमच्या पूर्ण गाव घ्या. आणि मग त्यांच्या पूर्ण गावाच्या केसेस घेतल्यानंतर इतर गावाच्या पण केसेस मिळाल्या. असं पेनटाकळी प्रकल्पातल्या 4 गावाच्या केसेस मला मिळाल्या. त्यानंतर दुसरा एक प्रकल्प होता, त्या प्रकल्पामधल्या पण 4 गावाच्या, असं 8 गावाच्या त्या ठिकाणच्या केसेस, जवळपास 1250 केसेस मला मिळाल्या. ह्या केसेस दाखल करण्यापूर्वी मी बुलढाण्यातील काही वकिलाची भेट घेतलेली होती किंवा ही भूसंपादनाचे प्रकरण आहेत, तुम्ही दाखल करा, मी तयार करून देतो आणि चालवताना मी येतो. परंतु तिथले विधिज्ञ भूसंपादनाच्या कार्यवाही करण्यामध्ये इंटरेस्ट दाखवला नाही, म्हणून शेवटी आम्हीच तयार करून दाखल केलं. वकील साहेब, रडत येणाऱ्या क्लायंटला हसत यश मिळवून देणं, हे कुठल्या असे काही किस्से तुम्ही सांगू शकाल का? एखादा गरीब असतोय, मग तो टॅक्सेशन मध्ये असेल, भूसंपादनात असेल, कुटुंब व्यवस्थेत असेल, तर अशी काही किस्से तुम्ही सांगू शकाल का? नाही, असे बरेच केसेस आहेत की जमीन संपादन होणं म्हणजे अक्षरशः आम्हाला असं वाटतं की त्याचं ते नशीबच फुकलेल्यासारखं होतं. कारण ज्या जमिनीवर पिढ्यानपिढ्या त्यांचं कुटुंब जगत आलेलं असतं, तीच जमीन शासनानं संपादन केल्यानंतर त्यांचा उत्पन्नाचा जो सोर्स आहे तो सोर्सच नष्ट होतो. आणि आता माझ्याकडे एक असं उदाहरण आहे की काळलिंबाळ्यामधला एक शेतकरी आहे की त्याला 45 एकर जमीन होती. भूसंपादनामध्ये त्याची पूर्ण जमीन गेली. आता तो 45 एकरचा मालक असल्यामुळे त्याच्याकडे रोज 10-20 मजूर राहणारे, परंतु जमीन संपादन झाल्यामुळं आता मजूर तर नाहीच, यालाच मजुरीनं जायची वेळ आली. पण हा मोठा शेतकरी आहे म्हणून त्याला अक्षरशः म्हणजे मजुरीनंही कुणी घ्यायचं नाही. तर अशा अवस्थेमध्ये त्यांनी दरवर्षी माझ्याकडून जगण्यासाठी आवश्यक असलेले पैसे, माझ्या शेतात निघालेलं धान्य, अक्षरशः म्हणजे 2 पोते ज्वारी, 1 पोतं तुरी, असं या पद्धतीनं माझ्याकडून दरवर्षी घेऊन जायचं. आणि भूसंपादनाचा निकाल लागेपर्यंत त्याला मी म्हणजे जवळपास 15 ते 20 वर्ष दरवर्षी धान्य आणि पैसे दिलेले आहेत. हो. तर एका बाजूला प्रोफेशन करत असताना कमिटमेंट, बांधिलकी, हेही तुम्ही जोपासलेली आहे. त्याचबरोबर काही काळ तुम्ही मराठा महासंघाचं काम केलं, तर त्या काळामध्ये तुम्हाला काय म्हणजे चांगले अनुभव किंवा समाजाच्या गरीब ज्यांचे विवाह होत नाहीत किंवा ज्यांच्या घरात डायव्हर्सचे प्रकरण असतात, हे सामाजिक काय काय मराठा समाजाच्या मूलभूत समस्या कोणत्या वाटतात तुम्हाला? सध्या मराठा समाजामध्ये पूर्वी जे श्रीमंती किंवा जमिनी जास्त असणं हा प्रकार आता राहिलेला नाही. कारण कुटुंबाची संख्या वाढलेली आहे आणि कुटुंबाचं जे विभाजन दरवेळेस होत गेलेलं आहे, त्यामुळं ज्या शेतकऱ्याला 100 एकर जमीन होती, आज जर त्याचा नातू असेल तर त्याच्या नाताला जास्तीत जास्त 4 ते 5 एकर जमिनीवर आलेला आहे. त्यामुळं त्यांचं जी जीवनमान आहे त्या जमिनीवरती सध्या ते भागू शकत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर कुठेही पाहिलं तर हीच परिस्थिती पाहायला मिळते. आपण योगायोगानं इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी आणि आपल्याला आठवतंय की शॉर्ट म्हणजे छोटी शेती ही परवडणारी नाही. मग
तुम्हाला काय शेतकऱ्यांना सध्याच्या शेती परवडण्यासाठी काय करावं असं वाटतंय शेतकऱ्यांनी? ग्रुप ऍग्रिकल्चर किंवा समूह शेती किंवा तुम्हाला काय म्हणजे एक विधिज्ञ म्हणून, एक शेतकरी म्हणून, एक संपादक म्हणून तुम्हाला काय आज करावं, शेतकऱ्यांनी कसा मार्ग काढावा असं वाटतंय? यामध्ये ग्रुप फार्मिंग जे आहे किंवा प्रोड्युसर्स कंपनी काढून प्रोड्युसर कंपनी येस, जर ग्रुप फार्मिंग केली तर त्यामध्ये उत्तम अशी शेती होऊ शकते. आता मी या सध्याच्या याच्यामध्ये एका ठिकाणच्या कंपनीचं वाचायला मला लेख मिळाला. त्यामध्ये असं पाहिलं की 5 शेतकऱ्यांनी मिळून कंपनी केलेली होती आणि ग्रुप फार्मिंग केली होती. तर त्यामध्ये त्यांनी 2 शेतकरी जे आहेत ती केवळ आणि केवळ मार्केटिंगसाठीच ठेवलेले आहेत. जे काही तयार झाला माल तो त्यांनी मार्केटमधून मध्ये नेऊन विकणे आणि त्यांचा जो म्हणजे त्या लेखमध्ये जे मी वाचलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचा भर जे होता तो भाजीपाला आणि लवकर कॅश क्रॉप कसे घ्यायचे त्याच्याबाबतचं दोघांनी बघायचं. दोघांनी शेती करायची त्या 5 जणाची आणि एकानं मात्र फक्त आधुनिक बियाणे कुठं उपलब्ध होईल आणि आधुनिक तंत्रज्ञान कसं वापरता येईल याच्याबद्दल बघायचं. ह्या पद्धतीने केल्यानंतर त्या म्हणजे ज्या लेखमध्ये वाचलंय त्यांची 5 जणांची फक्त 22 एकर जमीन होती, पण त्या 22 एकरमध्ये त्यांनी वर्षाला 80 ते 85 लाखाचं उत्पन्न घेत होते. तर अशा पद्धतीची ग्रुप फार्मिंग जर केलं तरच शेतकऱ्याला परवडू शकतं. शिवाय त्यासोबत शेतीला सलग असलेले व्यवसाय जर घेतले म्हणजे तर त्यामधून सुद्धा शेतकऱ्यांना उत्पन्न चांगलं मिळू शकतं. आपण अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केलेला आहे. आता तुम्ही भेटल्यामुळे मला जे आठवलंय, शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात जगतो आणि कर्जात मरतो. तर शेतकऱ्याला कर्जबाजारी राहू नये यासाठी काही तुम्हाला उपाय सांगावेसे वाटतात का? त्यामध्ये कर्ज तर घेतलेलंच असतं, वडिलांनी घेतलेलं असतं किंवा आजोबांनी घेतलेलं असतं. तेच कर्ज पुढे नातावर आलेलं असतं. तर ते कर्ज परतफेड कसं करता येईल ते बघून ग्रुप फार्मिंगच्या याच्यामधून स्वतःचं भांडवल कमी भांडवलामध्ये नवीन उद्योग तयार करणं आणि शेतीला संलग्न उद्योग असणं अशा पद्धतीनं जर छोट्या स्वरूपात करत गेलं, पुढे वाढवत गेलं तर यामधून सुद्धा कर्जमुक्ती सहज होऊ शकते. आपण आता शेतकरी, संपादक आणि विधिज्ञ म्हणून हे सर्व करत असताना आपण पतपेढी काढल्याचं एक ऐकवत आहे. तर आपली पतपेढी किती वर्षापासून आहे? मी नोव्हेंबर 2003ला क्रांतीवीर लघु उद्योग व कुटीर उद्योग सहकारी पतसंस्थाची स्थापना केली. यामध्ये जो मुख्य उद्देश होता की काही वकील बांधवाला बँका कर्ज देत नव्हत्या. हा मुख्य उद्देश होता त्यामध्ये की वकिलांना आपल्या वकिलांना आपल्या पतसंस्थेतून कर्ज देता येईल. शिवाय ज्या लोकांचं भूसंपादन झालेलं आहे आणि उत्पन्न थांबलेलं आहे त्या लोकांना पण कुठलीही बँक कर्ज देत नव्हती आणि मग त्यांना नाविलाजानं सावकाराकडे जावं लागत होतं. मग ते सावकारी पाशातून त्यांची मुक्तता करावी, त्यांना कर्ज देऊन फंड्स उपलब्ध करून द्यावा अशा याच्यातून मी 2003ला पतसंस्थेची स्थापना केली. आता सध्या पतसंस्थेमध्ये 40 कोटीचं डिपॉझिट आहे आणि 5 शाखा आहेत. मुरुम, उमरगा, करजखेडा, ढोकी आणि उस्मानाबादमध्ये असं 5 शाखामध्ये कार्यान्वित आहेत आणि सर्व शाखा प्रॉफिटमध्ये आहेत. पतसंस्थेत किती कर्मचाऱ्याला तिथे एम्प्लॉयमेंट दिली साधारणतः 5 शाखेत मिळून? 5 शाखेत मिळून 28 लोक आहेत. अच्छा. हो. तर वकील साहेब, लोकांना आजकाल मुलं नोकरी नाही मिळाली की हताश होतात, प्रॅक्टिस चालत नाही, कारण सगळीकडे कट थ्रो कॉम्पिटिशन सुरू झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये योगायोगानं 1 मे महाराष्ट्र दिन हा तुमचा जन्मदिन, 1 मे कामगार दिन हा योगायोगानं तुमचा जन्मदिन आहे. उद्या
तुम्हाला 65 वर्ष होत आहे, तर तुम्ही तरुण उद्योजकांना काय सांगू इच्छिता किंवा तरुण सुशिक्षित बेकारांना तुम्ही काय सांगू इच्छिता? यामध्ये जे तरुण आहेत त्यांनी स्वतःच्या याच्यानुसार उद्योग व्यवसायामध्ये सहभाग घेणे आणि उद्योग कुठलाही असला तरी त्या उद्योगामध्ये आपण मेहनत ही केलीच पाहिजे. मेहनतीशिवाय पर्याय नाही. जितकी जास्त मेहनत आणि एकाग्रता त्या उद्योगामध्ये राहील तेवढं त्यामध्ये यश निश्चित येतं. म्हणून मेहनत करणे आणि नवीन म्हणजे उद्योग स्वतःचा तयार करणे किंवा दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःचा उद्योग कसा निर्माण करता येईल त्याप्रमाणे बघून उद्योगामध्ये सहभागी व्हावं अशी माझी विनंती आहे. एकंदरीत आता तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाले? थोडं कौटुंबिक माहिती. माझं लग्न मे 1986 ला झालेलं आहे. अच्छा. मुलं? आणि 2 मुलं 1 मुलगी आहे. मोठा मुलगा इथेच राहतो. LIC एजन्सीचं काम करतो, शेअर मार्केटचं. 2 नंबरचा मुलगा BE झालेला आहे. तो आमचं लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय आणि लॉज हा व्यवसाय तो सांभाळतो. त्यानंतर मुलगी LLM झालेली आहे, लातूर इथं दिलेली आहे. तिथं जावई BE आहेत, परंतु त्याने क्लासेस घेतात. त्यामध्ये मॅथचे स्पेशल क्लासेस आहेत, CBSE कोर्सचे क्लासेस घेतात. आणि मुलगी लातूर कोर्टामध्ये प्रॅक्टिस करते. तर वकील साहेब, आपल्या वेळेसचे युवक आणि आजचे युवक यामध्ये काय बदल झालेला आहे? आपल्या वेळेसची कुटुंब व्यवस्था, आपले बिराजदार सर, नंतर तुमच्या काकू, आजची कुटुंब व्यवस्था ही उद्ध्वस्त होत आहे. तर कुटुंब एक संघ राहावं तर देश एक राहील, याबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय? सध्याचा जो युवक आहे हा म्हणजे विचलित झालेला आहे. त्याला जे शिक्षण कॉलेजमधून दिलं गेलं किंवा कॉलेजमधली त्याची जी अवस्था आहे त्या ठिकाणी पूर्वी जसं आपणाला कॉलेजमध्ये व्यवस्थिशीर मार्गदर्शन मिळायचं आणि कॉलेजमध्येच खरं तर 90% जडणघडण त्या ठिकाणी व्हायची. परंतु सध्या तशी अवस्था राहिलेली नाही. मुळात समाजव्यवस्थाच अशी बदललेली आहे की प्रत्येकाला स्वतंत्र अस्तित्व आपलं असावं अशा याच्यामधून असल्यामुळं समाज पूर्वी जसं एकत्र कुटुंब पद्धती होती तर एकत्र कुटुंब पद्धती ही आपली नामशेष स्वरूपात जवळपास आलेली आहे. आणि ते जर टिकवायचे असेल तर परत आपणाला हिंदू संस्कृतीकडे वळलं पाहिजे आणि हिंदू संस्कृतीचे जे मूळ आहेत त्याप्रमाणे आपले जर परत विचार निर्मिती झाली तर ती म्हणजे परत सुद्धा म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती येऊ शकते. आता एक विधिज्ञ, एक संपादक, आता भविष्यात तुम्हाला काय, तुमचं गोल काय की मला हे करावं असं वाटतं? किंवा आमचे एक लातूरचे विधिज्ञ ते म्हणतात की मी करोडपती झालो, मला किमान 500 लोकांना करोडपती करायचंय. जसं तुमच्या डोक्यात गोल आयुष्यामध्ये मला हे करायचं आहे असं काय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं? नाही, यामध्ये माझ्या वकिली व्यवसायामध्ये मी किमान 3-4 हजार लोकांना म्हणजे करोडपती केलेलं आहे. या म्हणजे भूसंपादनाच्या प्रकरणामधूनच त्यामधून त्यांना त्यांची जी अपेक्षा होती, समजा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे एक त्यांच्या प्रकरणामध्ये 2 लाख मिळावे असं वाटत असेल तर त्या ठिकाणी मी त्यांना करोडपर्यंत सुद्धा असं मिळवून दिलेलं आहे. त्यामुळं जे माझ्या सान्निध्यात आलेले आहेत अशा बरेच उदाहरणं आहेत की त्यांची त्याच्यामुळं प्रगती झालेली आहे आणि ह्याच पद्धतीनं पुढे चालत राहावं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही योगायोगानं शिवराज पाटील चाकूरकर, विलासरावजी देशमुख, नंतर शिवाजीराव पाटील निलंगेकर, डॉक्टर पद्मसिंह पाटील अशा अनेक नेत्याच्या संपर्कात आलात. पण तुम्ही राजकारणात कॉलेज जीवनामध्ये NSUI वगैरे तुम्ही केलं,
पण राजकारणात जिल्हा परिषद, विधानसभा असं काही तुम्हाला लढवावं कसं काय वाटलं नाही? नाही, त्यामध्ये मी ज्यावेळेस म्हणजे कॉलेज लाईफमध्ये होतो, कॉलेजला, त्यावेळेस जे आपण ओरेटर्स असोसिएशनची स्थापना केली आणि 1977ची जी आपण सर्व उमेदवार एका स्टेजवर जो कार्यक्रम घेतला, त्या कार्यक्रमापासून खरंच म्हणजे राजकारणाकडे ओढला गेलेला होतो. आपणाला विलासरावजी देशमुख साहेब, त्यानंतर प्रदीप राठी यांनी जे वेळोवेळी जबाबदारी दिलेली होती की नगर परिषदेच्या बाबतच्या कॉर्नर्स मीटिंग घेणे, त्या वार्डामधल्या म्हणजे समस्या लिहून घेणे, त्यांना ती समस्या सांगणे, त्यानंतर उपाय झाल्यानंतर सुद्धा आपण ते उपाय काय काम केलं आपण परत कॉर्नर मीटिंग घेऊन आपण सांगत गेलो. या याच्यातून राजकारणाकडे मी ओढलेलाच होतो. मी लातूरमध्ये ज्यावेळेस वकिली केली त्यावेळेस वकिलीपेक्षा राजकारणाकडेच जास्त कल होता. परंतु उस्मानाबादमध्ये येत असताना मी असा निर्णय घेऊन आलेलो होतो की आपणाला राजकारण करायचंच नाही, फक्त वकिली एवढंच करायचं आणि वकिलीमधूनच काय ते लोकांची समाजसेवा जेवढी होईल तेवढी करायची. या उद्देशानं मी राजकारणापासून दूर म्हणजे लांबच राहिलो. त्यानंतर एका वेळेस विलासराव देशमुख साहेबाकडे आम्हाला 3 आठवडे राहायचा योग आला होता मुंबईमध्ये. तर त्यावेळेस त्यांनी दररोज म्हणायचे की नाही आलं पाहिजे इकडं, परत या राजकारणामध्ये, आपण काही तुम्हाला पदं देऊ, असं करू. परंतु मी राजकारणाच्या प्रलोभनामध्ये कधीच गेलेलो नाही. सगळ्यात महत्वाचं मला एका मित्राकडनं माहिती मिळाली की भूसंपादनाच्या कायद्याबद्दल तुम्ही खास काहीतरी सेंट्रलचे रवी गायकवाड ज्या वेळा खासदार होते तर तो कायदा बदलण्यासाठी तुम्ही काही प्रस्ताव पाठवले. त्याबद्दल एक लोकांना ते फार मोठं अचिव्हमेंट आहे मला असं वाटतं. तर नेमका विषय काय आणि आपण काय केलं त्यासाठी हे सांगावं. भूसंपादनाचा नवीन कायदा 2013चा अस्तित्वात आला आणि त्या कायद्यामध्ये शेतकऱ्याला वाढीव रक्कम मिळण्यासाठीचा दावा करण्याचा अधिकार दिलेला नव्हता. परंतु नंतर त्याच्यामध्ये अमेंडमेंट होणार आहे असे मला ज्यावेळेस माहिती झाली त्यावेळेस मी रवी सरचा जो PA आहे त्यांच्याकडून मी त्या ठिकाणचे जेव्हा खासदारामध्ये किती खासदार वकील आहेत त्यांची माहिती घेतली, त्यांचे नंबर्स घेतले आणि त्या सर्वांना किंवा शेतकऱ्याला पुढे दावा दाखल करण्याचा अधिकार राहणं आवश्यक आहे हे मी त्यांना सांगितलं, जाणवून दिलं. त्यानंतर त्यांना मी उदाहरण दिलं होतं किंवा एखादी कंपनीसाठी जमिनीचं ॲक्विजिशन असेल आणि ते भूसंपादन अधिकाऱ्याला जर कंपनीने मॅनेज केलं असेल तर त्यांनी कमी किंमत शेतकऱ्याला दिली तर शेतकऱ्यांनी तसंच सहन करायचं का? त्यांना वाढीव रकमेसाठीचा राईट ठेवणं आवश्यक आहे. तेवढी अमेंडमेंट मी सुचवलेलं होतं. त्याप्रमाणे ज्या दिवशी अमेंडमेंटच्या साठीची चर्चा झाली त्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे त्या खासदार साहेबांनी हा विषय उचलून धरला आणि त्या नवीन भूसंपादन जो 2013चा कायदा आहे त्या कायद्यामध्ये तशी दुरुस्ती झाली की त्या आता सध्या शेतकऱ्याला जरी 4 पट जरी किंमत मिळालेली असली तरी वाढीव रकमेसाठी दावा दाखल करता येतो. हा महत्त्वाचं जे आहे ते मी केवळ त्या खासदारांना संपर्कामध्ये राहून हा विषय लक्षात आणून दिल्यामुळं हे शक्य झालं. याशिवाय आपल्याला काही वेगळं लोकांना सांगायचं का जन्मदिनानिमित्त आणि सध्याच्या परिस्थितीबद्दल एकंदरीत? नाही, सध्याच्या परिस्थितीमध्ये तर जे तरुणासाठीच किंवा त्यांनी उद्योग व्यवसायामध्ये शक्य तेवढं उतरावे आणि सचोटीनं आपला उद्योग व्यवसाय कसा प्रगतीपथावर नेता येईल हे पाहावं, एवढं. धन्यवाद दयानंदजी. खूप वर्षानं भेट झाली. भूतकाळातील अनेक गोष्टीवर आपण चर्चा केली. आपण केलेली एकांका असेल, एका व्यासपीठावरचा कार्यक्रम गोमारे शिवराज पाटील चाकूरकर यांचा असेल किंवा NCCचे तुम्ही काय म्हणतात अंडर ऑफिसर अंडर ऑफिसर होतात
आणि एक कुतूहल म्हणून मला सुद्धा तुम्ही एमसीसी ला एका वर्षी तुम्ही ऍडमिशन घ्यायला लावलं होतं अंडर ऑफिसर असताना. आपण NASS पहिल्या बालपणापासून कॉलेज जीवनापासून एक कमिटमेंट मानून काम करणारे. नावात काय असतं तर नावात सुद्धा बरंच काही असतं आणि नाव दयानंद असताना दया आणि आनंद, दयाच फक्त ठेवायची नाही तर लोकांच्या जीवनात आनंद फुलला पाहिजे आणि त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणारे आज दयानंद बिराजदार. उद्या 65वा वाढदिवस. दैनिक मराठवाडा नेता परिवार आणि बद्दल परिवाराच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो, समाजसेवा आणि कुटुंब व्यवस्था सुधारण्याचं आणि विधी क्षेत्राला अधिकात अधिक सकारात्मकता निर्माण करण्याचं काम आपल्या हातून घडो हीच आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.